ही बातमी आहे मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्या संदर्भातली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा गाडा विदर्भापुढे जाईना अशी माहिती सूत्रांकडून येते। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर इथल्या काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आलाय। तसंच वर्धा, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यातल्या काही जागांवर शिवसेना, ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दावा आहे। मवियाचं जागा वाटप 25 ते 30 जागांवर अडल्याची माहिती सूत्रांकडून येते। मुंबईतल्या काही जागांवरही तिढा कायम आहे अशी ही माहिती कळतेय। मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर अपडेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोशी, मवियाच्या जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार सध्या प्रश्न आहे आणि अजूनही हा तिढा तसाच आहे। विदर्भातल्या काही जागा आहेत, मुंबईतल्या काही जागा आहेत, काय नेमके तपशील आहेत? गेले 2 दिवस महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा ही हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी सुरू होती। मात्र कालच्या चर्चेअंती सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली आहे की विदर्भावरून हा चर्चेचा गाडा काही पुढे सरकत नाहीये। याचं कारण म्हणजे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। यामध्ये विशेषतः काँग्रेस सोबत राष्ट्रवादीने सुद्धा दावा केलेला आहे। त्या जागा आहेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणच्या। तर दुसरीकडे शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागा आहेत वर्धा, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यातल्या। एकंदरीतच काँग्रेसचं म्हणणं हे आहे की ज्या जागा आमच्या पारंपरिक जागा आहेत, ज्या काँग्रेसच्या जागा आहेत, विजयी होऊ शकणाऱ्या जागा आहेत, त्या काही काँग्रेस सोडणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। त्याच्यामुळे हा चर्चेचा गाडा आणखी पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत। मात्र पुढच्या 7, 8 आणि 9 तारखेला सुद्धा महाविकास आघाडीच्या बैठका असणार आहेत। त्या बैठकांमध्ये विदर्भाच्या पुढे हा चर्चेचा गाडा सरकेल का हे बघणं महत्त्वाचं आहे। मुंबईतल्या सुद्धा अशा काही 8 जागा आहेत की ज्या जागांवरती अद्यापही तिढा कायम आहे। मात्र एकंदरीतच 288 पैकी जर आपण बघितलं तर साधारणतः 170 ते 200 जागांवरची चर्चा ही सकारात्मकरित्या पूर्ण झाल्याचं कळतं आहे। मात्र अर्थातच 20 ते 25 साधारणतः 30 पर्यंत जागा अशा आहेत की ज्या जागांवरचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। या गोष्टीवरती आता काँग्रेसच्या हायकमांडने सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा तिढा हा महाराष्ट्रातच सुटावा, गरज पडली तर दिल्लीतले प्रतिनिधी हे स्वतः महाराष्ट्रात येतील आणि महाराष्ट्रात चर्चेला बसतील। मात्र सध्याची बातमी ही आहे की विदर्भाच्या पुढे हा जागा वाटपाचा चर्चेचा गाडा काही सरकत नाहीये। अगदी मनोशी, याच्या संपर्कात रहा। या संदर्भातली ही मोठी बातमी येतेय। मवियातला जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये आणि काँग्रेसकडून काही सूचना आलेल्या आहेत। मवियाच्या जागा वाटपाचा या संदर्भातली ही बातमी येतेय। महाराष्ट्रातलं जागा वाटप हे महाराष्ट्रामध्ये संपवा, काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना हा निरोप दिलेला आहे आणि गरज पडली तर काँग्रेसचे दिल्लीतले प्रतिनिधी हे महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी येतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर एकंदरीतच मवियाचा जागा वाटपाचा तिढा राज्यात तरी सुटताना दिसत नाहीये। जवळपास 30 अशा जागा आहेत की ज्यावर अजूनही ही चर्चेची गाडी थांबलेली आहे। मात्र आता काँग्रेसच्या हायकमांडचा सुद्धा निरोप आलेला आहे। ज्या काही जागांवरचा तिढा आहे तो महाराष्ट्रातच संपवा, जागा वाटप हे तिथेच संपवा। काँग्रेस हायकमांडनं हा काँग्रेसच्या नेत्यांना निरोप पाठवल्याचं कळतंय आणि गरज पडली तर काँग्रेसचे दिल्लीतले प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये चर्चा करता येतील।